तर जळगावमधून मोठी बातमी येते। जळगावच्या बंडखोर रेश्मा काळे आणि श्रीकांत शिंदे यांची भेटच झालेली नाहीये। जळगाव दौऱ्यावर असणारे श्रीकांत शिंदे रेश्मा काळेंची भेट घेणार अशी चर्चा होती। रेश्मा काळेंची माहितीच्या उमेदवाराच्या विरोधात विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी त्यांनी केलेली आहे आणि श्रीकांत शिंदे हे रेश्मा काळेंची भेट घेतील असं सांगितलं जात होतं। काल श्रीकांत शिंदे जळगावच्या दौऱ्यावर होते, मात्र काल ही भेटच झालेली नाही। त्यामुळे आता ही बंडखोरी कायम आहे। रेश्मा काळे खरंच आता निर्णय बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नाशिकमध्ये बंडखोरी झालेली आहे आणि नाशिकमध्ये जे होईल त्यावरच माझा निर्णय ठरेल। पक्षश्रेष्ठी जे सांगतील तेच मी करेन असं रेश्मा काळेंनी म्हटलेलं होतं। मात्र काल श्रीकांत शिंदे आणि त्यांची भेट झालेली नाहीये आणि त्यामुळे आता रेश्मा काळे नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जळगाव आणि नाशिकमध्ये बंडखोरी कायम आहे। माहितीच्या नेत्यांकडून या बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। मात्र रेश्मा काळे यांची जी भेट घेणं श्रीकांत शिंदे यांनी अपेक्षित होतं किंवा काल ती भेट होणार असं सांगितलं जात होतं, ती भेट मात्र होऊ शकलेली नाही।